नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण आज दाखवणार आहोत 41 चेस्ट कटोरी ब्लाउज कटिंग। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तर यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने। तर दोन्ही चॅनलला आपण अगोदर सबस्क्राइब करा आणि फॉलो करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मोठी साईज जरी असली तर खूप सिंपल पद्धतीने आपण ब्लाउज कटिंग करू शकतो। तर अजिबात अवघड सांगणार नाही। तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू। तर कस्टमरचा ब्लाउज होता शिवून 13 इंचाचा, तर याच्यामध्ये आपण 14 इंच घेतले। तुम्ही उंचीमध्ये 16 इंचापर्यंत घेऊ शकतात, कारण कस्टमरच्या हाईटनुसार पण उंची ठेवला जाते। तर आता हा 14 इंचावर मी एक मार्किंग केली। त्याच्यामध्ये आपण शोल्डर घ्यायचे 6 इंच। 6 इंच घेतल्याच्या नंतर मोंड्यामध्ये पण आपण 6 इंच घेऊ, कारण कस्टमरने याच्या अगोदर पण हे ब्लाउज शिवून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर आले। 6 मध्ये पण अजिबात डाऊट काहीच नाही आहे। सगळं काम मी कस्टमरच्या कामावर तुम्हाला दाखवते। आता 41चा चौथा भाग काढताना आपण अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचा आहे। 40 वर आपण 41 वर धरले, नंतर आपण फोल्ड केले 10.5 वर आले आणि नंतर आपलं येणार जवळजवळ 10.15 वर आपला चौथा भाग येतोय। एकदम परफेक्ट आपली लाईन आली। त्याच्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे। शिलाई मार्जिन तुम्ही कंपल्सरी 2 इंचच ठेवा। आता इथं आपण लक्षात घ्या, कधी पण मोंड्यामध्ये मोठा ब्लाउज असो किंवा छोटा ब्लाउज असो, फिनिशिंग जर व्यवस्थित लागत असेल आणि बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का इथं चून पडते किंवा मग घडी पडते, तर ती येऊ नये याच्यासाठी आपण अशा पद्धतीने अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे। आपण हा कॉर्नर इथून घेतला आहे आणि इथं अर्धा इंच पाठीमागे घेतले। कंपल्सरी आपण येऊया 1.5 इंचावर आपण पाठीमागचा भाग आणि 1 इंच आपण फ्रंटचा घ्यायचा आहे। आणि हा झाला आपला मोंड्याचा पॉईंट। तर जेवढं निम्म येते तेवढं आपण इथं मार्किंग करू। आता मार्किंग केल्याच्या नंतर हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे। चेस्टचा भाग जिथपर्यंत येतो तिथपर्यंत आणि ही पाठीमागची मार्किंग 1 इंचाची अशा पद्धतीने। तर पाहू शकतात किती सुंदर पद्धतीने मोंडा आपला व्यवस्थित आलाय। तर गळ्यासाठी घ्यायचे आहे आपल्याला 2.5 इंच। गळा 2.5 इंचाचा आणि कस्टमरचा गळा आहे 8.5 इंचाचा। तर आपण 8.5 वर एक मार्किंग केली। वरती 2.5 झाले तर आपण खालच्या साईडने 3 इंच घेऊ शकतो, कारण ज्यावेळेस गळा थोडासा खालच्या बाजूने व्यवस्थित रुंद असतो त्यावेळेस गळा छान दिसतो, म्हणून मग आपण अर्धा इंच कधी पण जास्तच घ्यायचं आहे। आता आपण येऊ कमरेचा भाग। आता कंबर आहे 37.5 तर आपण 37 आहे। तर 37चा चौथा भाग पाहू शकतात कशा पद्धतीने काढायचा आहे। 18.5 हा दुसरा भाग झाला आणि हा चौथा भागाला जवळजवळ 9.25 इंच। 9.25 वर आपण एक पॉईंट देऊ। 1 इंच आपला टक्ससाठी येतो, पाठीमागचा टक्स, आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, म्हणजे जवळजवळ हे दोन्ही लाईन एकसारखीच आली। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण याची मार्किंग करू। तर कमी वेळामध्ये आपला पूर्ण पाठीचा भाग हा रेडी झालाय। तर आपण आता याची कटिंग करू। आता मी डायरेक्ट कटिंग दाखवते तुम्हाला अस्तरवर। तर आपण 1 मीटर कपडा घेतलाय, कारण कटोरी याच्यामध्ये डबल काढले जाते। एकदम परफेक्ट आपण कटिंग करू याची। आता हा भाग आपल्याला आहे असा त्याच्यावर ठेवायचा आहे आणि फ्रंट भाग आपल्याला काढायचा आहे। तर मग मी अशा पद्धतीने हे अस्तर ठेवले। थोडंसं प्रेस करा, म्हणजे आपल्याला समोरचा मोंडा आणि बाकीचे मार्किंग भेटून जाईल। आता याच्यामध्ये बदल कोणता झाला पाहिजे, ही आपली लाईन फिटिंगची आखून घेऊ आपण। आणि फ्रंट मोंड्यासाठी आपल्याला लक्षात येते इथं आपला फ्रंट मोंडा, गळ्यासाठी ही लाईन आली। परत एकदा आपण चेक करू 2.5 इंचाचा गळा आहे का। 2.5 इंचाचा गळा एकदम परफेक्ट बसतोय। 6.5 इंचाचा गळा घेतलाय, तर फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात 7 इंचापर्यंत। तर 6.5 इंचाचा घेतलाय। अशा पद्धतीने आपण गळा घेतलाय। आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी टाकायची, आपण क्रॉस पट्टी घेऊ
इकडच्या बाजूने आपण 2 इंचावर एक मार्किंग करू, समोरच्या बाजूने पण 2 इंचावर मार्किंग करू. दोन्ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायच्यात. जोडून घेतल्याच्या नंतर अर्धा इंच आपण थोडासा जी आपली क्रॉस पट्टी आहे अर्धा इंच वरती घेतले, पाहू शकतात. आणि कंपल्सरी पाऊण इंच आपल्याला क्रॉस पट्टी ही वाढवावी लागते, म्हणजे उंचीला कमी पडत नाही ब्लाऊज. आता आपण येऊया कटोरीकडे. तर कटोरी घ्यायची आपल्याला 6 इंचाची, बरोबर. 6 वर एक मार्किंग केली. हीच लाईन आपण सरळ वरती घ्यायची आणि वरच्या साईडने घेतल्याच्या नंतर आपल्याला कटोरीला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण याचे करूयात कटिंग. तर कुठंही काहीच अजिबात डाऊट नाही, खूप सुंदर पद्धतीने आपण याची कटिंग केली. मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे का मी डायरेक्ट कस्टमरच्या कामावर तुम्हाला दाखवते. जे काम माझं चालतं आहे ते सगळं टोटल कस्टमरच्या कामावरच दाखवते. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी माझ्या कामाची पद्धत कशी आहे. कंटिन्यू कटिंग व्हिडिओ जास्त पाहत राहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. थोडंसं मी इकडच्या बाजूने घेते. अशा पद्धतीने ही कटोरी निघली आपली. तर पाहू शकतात तुम्ही 41 चेस्टमध्ये आपण अशा पद्धतीने कटिंग केली. आता कटोरी वाढवायची कशी मी तुम्हाला दाखवते. हर एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं कटोरी वाढवण्याची सोपी पद्धत कशी आहे. तर जुने व्हिडिओ पण पाहत राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का कशा पद्धतीने आपण कटोरीमध्ये वाढवतोय. आता कटोरी जशी आहे तशी आपण इथं टाकून घेतली. हाकून घेते मी कटोरीचा भाग पूर्ण. आता याच्यानंतर याचा मधला पॉईंट काढायचा आहे. मधला पॉईंट काढल्याच्या नंतर 1 इंचावर आपल्याला मार्किंग करायची. या साईडने पण आपण 1 इंचच मार्किंग करायची आणि इकडच्या बाजूने पण आपल्याला 1 इंचावरच मार्किंग करायची. आता आपण याला सगळे पॉईंट जोडून घेऊ. अशा पद्धतीने जोडून घेतलेत. आता हा पॉईंट इथं आलाय, लक्षात घ्या. आणि हा पॉईंट आपल्याला इथं जोडायचा आहे. आता कटोरीला आकार देताना हा वरती गळा घ्यायचा आहे, थोडासा गळ्याचा भाग, आणि नंतर अशा पद्धतीने याला जोडून घ्या. तर ही 41ची आपली कटोरी एकदम परफेक्ट झाली. 1.5 इंच इकडच्या बाजूने आपण मार्किंग करायची, ज्यावेळेस आपण टक्स घ्यायचे, आणि 1.5 इंच ह्या बाजूने करायची. आणि समोर आपल्याला टक्स जेवढा लागतोय उंचीला त्याच्यानुसार आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपली मार्किंग ही पूर्ण झाली कटोरीची. आणि ही झाली आपली 41 चेस्टमध्ये कटोरी फायनल. तर कशी वाटली कटोरी नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.